राम राम। मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी। आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि एनडीएला फार मोठा विजय मिळवला। त्याबद्दल एनडीएचे आणि विशेषतः माननीय पंतप्रधान माननीय अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज 14 नोव्हेंबर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो। त्या सर्व बालकांना माझ्या शुभेच्छा ज्यांनी आईबापांचं स्वप्न धुळीला मिळवलं। मी विशेष करून बिहारची अत्यंत तरुण आमदार जी नुकतीच निवडून आलेली आहे मैथिली ठाकूरचे विशेष अभिनंदन करतो, कारण ती बिहारमधली सगळ्यात तरुण आमदार ठरली आहे। बऱ्याच वर्षापूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीचं एक वाक्य फार गाजत होतं। ते वाक्य असं होतं, त्यांनी ते स्वर्गीय संजय गांधी यांच्याविषयी उच्चारलं होतं की ऐसा लाल पैदा होता कि माँ रोती। संजय गांधीच्या त्या संजय लीला पाहून इंदिरा गांधी अक्षरशः रडत होत्या। त्याच्यावर ही अटल बिहारी वाजपेयीने केलेली कोटी होती। आणि आज राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोघांच्या लीला पाहून सोनिया गांधी आणि राबडी देवी अक्षरशः दाय मोकळून रडत असतात। हे दोन मुलं ज्यांनी आपल्या म्हणजे राहुल गांधीच्या पंजोबाने जो पक्ष वाढवला तो पक्ष संपवण्याचं बिहारमधलं पुण्य काम राहुल गांधीनं केलं। मला असं वाटतं की आता हे पुण्यकाम झाल्यानंतर राहुल गांधी बहुधा थायलंडच्या एखाद्या विद्यापीठात जाऊन पांडवाने GST लावली होती का याच्यावर PhD करतील। गाई म्हशीचा चारा खाल्ल्यानंतर आपल्या खानदानीची कशी वासात झाली हे उघड्या डोळ्यांनी लालू प्रसाद पाहत आहेत। यादव कुलाचा नाश लालू प्रसाद पाहत आहेत। नितीश कुमारने बिहारमध्ये आपली प्रतिष्ठा आपली प्रतिमा पुन्हा जपलेली आहे। त्यांनी बिहारच्या महिलांना सक्षम करण्यासाठी जी काही आर्थिक मदत केली त्याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये नितीश कुमारला पर्यायी NDAला महिलांनी जास्तीत जास्त मतदान केलं। आणि त्याच्या उलट कांचन आणि प्रियंका या दोन RJDच्या प्रवक्त्या ज्यांनी RJDचं मतदान कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, म्हणजे अगदी मनुस्मृती जाळण्यापासून ते सर्व उच्चवर्णीय लोकांना शिव्या देण्यापर्यंत या दोघींचा खूप मोठा हात राष्ट्रीय लोकदलाच्या पराभवात आहे। बिहारमध्ये जरी NDA फार बहुमताने जिंकली असली तरी महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये विधवा विलाप आता चालू झालेला आहे। शरद पवार गटाचे विचारवंत रोहित पवारने आपली कुचकी प्रतिक्रिया त्यावर दिली। एखाद्या विजयी माणसाला त्याचं अभिनंदन करण्या इतका मोठेपणा त्यांच्याजवळ नाही। मला वाटतं मतचोरी EVM मशीन या गोष्टीवर आपल्या बांगड्या फोडून घेणारे महाराष्ट्रातील लोक आता काय करतील, कारण बिहारचा जो ट्रेंड आहे महानगरपालिकेत येणाऱ्या नगरपालिकेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तोच दिसेल। माझ्याजवळ एक अशी माहिती आहे की बिहारमध्ये NDAचा झालेला विजय पाहून महाराष्ट्रातील एका पक्षाने सध्या नगरपालिका लढवायच्याच नाहीत असा निर्णय घेतला आणि जे कार्यकर्ते त्यांना तिकीट मागायला गेले त्यांनी त्यांना सांगितलं की आपण निवडणुका लढवणार नाहीत, त्याच्यामुळं B फॉर्म तुम्हाला देणार नाहीत। म्हणून या इलेक्शनचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रशांत किशोर दुसऱ्याच्या पैशाने सल्ले देणं खूप
वेगळी गोष्ट असते आणि तोच सल्ला स्वतःच्याच पैशाने स्वतःवर वापरण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस काय हाल होते हे लक्षात आलं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, एवढंच प्रशांत किशोरच्या बाबतीत मला म्हणावं वाटतं. महाराष्ट्रात देखील राहुल गांधीच्या नादी लागणारे बरेच तरुण आहेत. त्यांची अवस्था तेजस्वीसारखी होणार हे मात्र निश्चित. म्हणून मला पुन्हा एकदा असं म्हणावं वाटतं, दोनो लडके दोनो कडके.